प्लेसेस, ब्युटिफुल प्लेसेस. आणि त्याच्यानंतर इधर पाणी आपण इकडे एंट्री करणार. एंट्री केल्यावरती काय काय बघायला भेटणार आहे आपल्याला काय माहीत. चला पुढे चलो. सो हाय एव्हरीबडी वन, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. आज मुद्दा असा आहे, आम्ही चाललोय ना अजिंठा लेणीला जाणार आहे आम्ही. त्याच्यानंतर जेवढं आम्हाला विजिट करता येईल तेवढं आम्ही विजिट करूया. करायचं ना विजिट, काय काय करायचं सांग बरं काय ना. बेबी का मकबरा. बेबी का मकबरा, हा हे एक युनिक आहे. बेबी का मकबरा म्हणजे ना, बेबी का मकबरा आणि आग्राचा ताजमहल सेम 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 टू सेम कॉपीज आहे. तुम्हाला तिथं गेल्यावरती सगळं काही दाखवणार, कॉमेडी वगैरे सगळं काही होणार आहे. एवढी आमची पब्लिक आहे, जीडी पण आहे. हा तर घरीच राहणार आहे, हा काही येऊ शकत नाही. आमच्याकडे काही गाड्या नाही जास्त, आम्ही 2च गाड्या घेतलेल्या आहे. आपली एक आहे आणि एक भाऊची आहे. हा कोण आहे? हा माझ्या बहिणीचा पोरगा आहे आणि हा तर जानच आहे, हा भाऊ आहे. ती बायको आहे माझी दुसरी. चला आता दाखवतो तुम्हाला सगळं काही. भेटूया रनिंग मध्ये. हा औरंगाबादला चाललो ना. हे बघा कावरे बावरे सिस्टम पोरं, काहीच कामं नाही यांना. भटकील मास्टर आहे ते बघा तो वरती. आता चाललो आम्ही इकडून सुसाट गाडीवरती. हे बघा ग्लव्स ब्लिव्स घालून भाई माझा भाऊ रेडी. आता काही विषय नाही. हा सेल्फी स्टँड. चला गाईज तुम्हाला दाखवतो. इथून स्टार्टअप होणार आपला युनिक ब्लॉग. नेक्स्ट आता इथून निघणार आम्ही, जाणार पहिले बेबी का मकबरा आहे इथं. सेकंड बघूया आपण पुढं काय भेटतं युनिक. दोन्ही पण विजिट होतं का नाही, विजिट आपल्याला करायचं कोणत्या पण हालतीमध्ये. दाखवतो तुम्हाला. चला माझा भाऊ बसला इथं गाडीवरती फायनली. चल दादा कर गाडी चालू. आपली काढ धुम्म चाले, आपली धुम्म चाले पण काढून ठेव. हे बघा आईला मास वीस लावून सगळं काही रेडी झालेलं आहे. जीडी ॲट चला भेटूया आता. स्वतःच्या जिंदगीला कंटाळा म्हणून तसा बसलाय. सो गाईज आता इथं पेट्रोल टाकणार आहे, त्याच्यानंतर इकडून जाणार, गायब होणार इथून मस्त. त्याच्यानंतर बघा कसा व्ह्यू आहे पेट्रोल पंपाचा. पण कोणी दाखवला नसेल ते मी दाखवतोय. हे बघा भूत. क्या बोलता? सो गर्ल्स अँड बॉयज. सो फायनली आता आपण पोहोचतोय बेबी का मकबरा. हे बघा हे समोर तुम्हाला दिसत असेल, खूपच छान आहे. आणि आतमध्ये इंटर कुठून करायचे काय बघूया पुढून. हे बघा काय बोललो तुम्हाला, ताजमहल आहे का नाही, सेम टू सेम बेबी का मकबरा. हे जुन्या काळातले खूप. गाडी कुठं पार्क करणार. चला आता आपण एंटर करतोय. ऑनलाईन तिकीट काढला मस्त. चला सो फायनली गाईज आता आपण एंटर करतोय. हां तिकीट दाखवायचं का तुम्हाला. बघा बेबी का मकबरा.
पुढचं गेलेलं आहे मकबरा, दिसत असेल तुम्हाला आय थिंक. इथं QR कोड वगैरे लावलेला आहे. बट ॲक्च्युली एंट्री वगैरे इथून भेटते आपल्याला. 25 रुपये तिकीट आहे, एकदम बेस्ट आहे प्राईस. आणि म्हणजे कसं माहिती आहे का, आम्ही ऑनलाईन तिकीट काढलं तर आम्हाला 20 रुपयाला पडलं. तर फायनली हे बघा, आता इथून आपण एंटर होतो आहे. हे पोरं पुढं चालले आपले. इथं पासिंग वगैरे येईल, तुम्हाला आतमध्ये गेल्यावर पुढचं दाखवतो. आत्ता आम्ही आतमध्ये एंटर करणार फायनली. जस्ट हे बघा, हे पोरं बेबी का मकबरा. हे बघा प्लेस किती छान आहे. तिथं इथं फॉरेनर पण विजिट करतात. फायनली यो आमचा नेपाळी आहे. ते बाहेर देशातून आलेले 2 व्यक्ती. आणि इथं मस्त पाणी वगैरे सगळं काही आहे. आता इथून आम्ही असं जाणार, एंट्री करणार, ते दाखवतो तुम्हाला मी. चला. सो फायनली आता आपण पोहोचतोय जवळ. तिथं आम्ही जरा व्हिडिओ वगैरे चालू होता भाऊंचे. इस भाई का फोटो था, इस भाई का व्हिडिओ था, उस भाई का व्हिडिओ था. आम्ही तर व्हिडिओ बनवून पागल झालं आणि व्हिडिओ बनवायला चालले. बसा शांत. चला आता पुढे जाऊ आपण. आलो जवळ. हे बघा किती मोठा आहे, खूप मोठा आहे. पण हा छोटा बोलतात आहे आणि जो दिल्लीला आहे ना तो सगळ्यात मोठा आहे. आता वरती जाऊन बघूया कसं आहे काय. हे बघा आता याला जल्दी में हल्दी आहे, इसको भी जल्दी को हल्दी आहे. ह्यो शांत हळूहळू चाललाय. त्याला माहिती आहे इतर एनर्जी वेस्ट केली तर पुढं पण मग फिरायला कंटाळा येईल. बघा वाव, नाईस प्लेसेस. किती छान पद्धतशीर काम आहे. यस, हे आतमध्ये राणीची कबर आहे. इथं व्हिडिओ वगैरे अलाउड नाही, तरी पण तुमच्यासाठी काढतोय मी व्हिडिओ. बघा राणीची कबर आहे. त्याच्यानंतर इथून एंट्री पॉईंट, खालून एंट्री पॉईंट आहे ना ब्रो. बंद केलं. हां, बंद केलं आहे. सेकंड थिंग, पूर्वीच्या काळामध्ये किती छानपैकी कोरीव काम केलेलं आहे मित्रांनो. नक्की मला कमेंटमध्ये सांगा बघून. खूप छान इथं हे कोरीव काम बघा, एक नंबर वाटतं मला. खूप छान आवडलं. नक्की कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा तुम्हाला कसं वाटलं. जेवणामध्ये आहे तो चला दाखवतो तुम्हाला सगळं. हवा लय खतरनाक आहे. खाली जायचा रस्ता आहे पण बंद येतो. हे ओपन करायला लागेल आपल्याला बघायला. हे कंटाळून आता इथं आहे. हे स्ट्रक्चर किती खतरनाक बनवले बघा बरा गाईज. स्ट्रक्चर एक नंबर बनवले, हातानी हां, कोरून वगैरे. आणि प्लस तुम्हाला वाटतंय ना ही आलक माती बघा, इथं आहे काहीतरी आलक माती आहे ना. सोना आहे, सोना. आवाज बघा, आवाज सोन्याचा आहे. प्लस हे जुन्या काळातले डोर हे बघा, जुन्या काळातले डोर किती खतरनाक आहे. टाळा वगैरे लावलेला, कडी वगैरे. त्यानंतर तिथून फायनली आता मी पण गायब होणार आहे. मी पण जातो, चप्पल वगैरे घालतो. यो बेबी का मकबरा, एवढा मोठा किल्ला आहे. किती मोठा आहे बाप रे बाप. फक्त कबर आहे त्याच्यामध्ये, कबरसाठी एवढं मोठं जुन्या काळात करतात. विचार करा, आपण तर काहीच करू शकत नाही, आपल्यामध्ये दमच नाही करण्यात.
बघा इकडून ह्यो व्ह्यू बघा किती छानपैकी एक नंबर आहे, ब्युटिफुल. आणि प्लस हे रस्ते आहे ना इथून म्हणजे बाहेर सगळे तिकडं बघ समोर मी राजा इथलचा, ह्यो माझा किल्ला, मी राजा आहे. इथे माझी चेले लोक, सॉरी काय बोलतात त्याला मला नाही हां नौकर येतो, नौकर पोरं. आता इथून मी शूज वगैरे घालतो, तुम्हाला दाखवतो पूर्ण. चला सो गाईज आता निघलोय घरी. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, माझा कंटिन्यू ब्लॉग बघायचा असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. आता भाऊ पण निघला आहे लवकर. सगळे इथं एवढा ऊन आहे, एवढं काय मस्त एकदम छानपैकी हवा वगैरे. तुम्ही पण इथं विजिट करू शकता, नक्की एकदा विजिट करा. एक नंबर आहे प्लेस हा, एकच नंबर औरंगाबादमध्ये. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टाटा.